पैलवान होते महाराष्ट्र केसरी प्रकाश बनकर हा सदाशिवनगरचा पैलवान 1987 सालचे महाराष्ट्र केसरी तानाजी बनकर यांचा पुतण्या महाराष्ट्रामध्ये उत्तरोत्तर वाढत चाललेला गंगा विस्तारण कोल्हापूर विश्वास हरवल्यांचा पठा आणि समर्था चौरस केंद्रीय पैलवान म्हणजे खत्री हरियाणाचा आहे आणि महाराष्ट्र चॅम्पियन बुवा बर्डे यांचा सन्मान होता खड्यावर चा अधिवेशन गाजवलेला प्रकाश बनकर ताकदीचा अंदाज घ्यायचं काम चालू आहे सिकंदर शेखला हरवून उपांत्य फेरीत प्रवेश केला प्रकाश बनकर आज 1 नंबरला लढतो या मैदानामध्ये त्यांची पकड चालू आहे गर्भांखेड चालू आहे जागतिक अंदाज घ्यायचं काम चालू आहे सांगली जिल्ह्याचा दैनिक मालिकास कुस्तीचा अनेक मालिका सांगली जिल्ह्यात दिलेल्या आहेत या महाराष्ट्राला यांकाचा बळ असेल दख्खनचा काला मारुती भारतम बेतिया सावडे असतील हिंदकेसरी मारुती माने मल्लसम्राट विश्वनाथ सावडे पहिले महाराष्ट्र केसरी दिनकर भैयारे दुसरे महाराष्ट्र केसरी भगवान बाबा वगैरे दलाल महाराष्ट्र केसरी गणपत फेडकर असा बेदल इतिहास सांगली जिल्ह्याचा कुस्तीचा आणि पंचमंदिर लाभलेल्या राजेंद्र शिंदे यांचे घराणं ते पैलवान केला वाहून मित्र घराणा राजेंद्र त्यांचे आजोबा महान मल्ल बाळा शिंदे त्यांची दैनंदिन पैलवान रावसाहेबांना मारुतीराव शिंदे आणि त्यांच्याच विचाराचा वारसा घेऊन राजेंद्र त्या आपल्या घराण्याचा वारसा पुढे चालवत आहे कुस्तीकडे मंदिर Tenemos Costa जोड़ी सोड़ी तोड़िस्तो हेलो आप
त्याचा फळ चालू आहे. आजच आपला रात्रीचा कार्यक्रम नाही त्यामुळे आता मी बोलतोय. सर्व ग्रामस्थांचं आपल्या गावातील सर्व लोकांचं मी खूप खूप आभार मानतो की शांततेत आणि एकदम जल्लोषात आपली यात्रा पार पडते होता. दुसरा मुद्दा असा की ज्यांनी आपल्याला स्पॉन्सरशिप दिली, कुठल्याही एकाही शब्दाला आम्हाला नाकारलं नाही. सगळ्या शब्दांना मान देऊन जेवढे म्हणाल त्या रकमा दिल्या. जसं की आता पवार बंधूंनी बघा सुरुवात पण पुस्तकी 100% त्यांचीच आणि त्या अगदी 1.5 लाखापर्यंत त्यांचंच असं सगळ्यांनी व्यवस्थित सहकार्य केलं. त्याबद्दल आपल्या ग्रामस्थांचे, गावांचे, सर्व स्पॉन्सरचे आणि मनापासून आभार मानतो. आणि आता सांगा कुस्ती होत्या मग आपण चांदूर करू तोवर आता का बसतो कुस्ती करे परवानगी कुछ करके दिखाओ, कुछ बनके दिखाओ, नाम भी कमाओ और काम भी कमाओ. अपना नाम रोशन करो पहलवान. हजारांच्या उत्सुकता आणलेल्या आहेत. हजारांचे लक्ष लागले आपल्याकडं. आणि पटाला लागण्याचा प्रयत्न प्रकाश मंत्र्याचा या कुस्तीला फार मोठी परंपरा आहे, फार मोठा इतिहास आहे. अशी कुस्ती हजारो वर्षापासून चालत आलेली कुस्ती हो. हजारो वर्षापासून म्हणतो एवढी मोठी परंपरा कुठल्याही खेळाला दाखवून द्या. जाणीवपूर्वक हे काम करते. कुस्तीचा जन्म कधी झाला? स्वतः धान्य मिळवण्यासाठी एखाद्या हंस शाबेराबरोबर एखाद्या प्रतिस्पर्ध्याबरोबर अगोदर कुस्ती खेळावी लागली. हा कुस्तीचा जन्म आहे आणि आजपासून एकपर्यंत ही कुस्ती चालत आलेली आहे आणि जगाच्या अंतापर्यंत ही कुस्ती चालणार आहे. कारण कुस्तीला हनुमंताचं वरदान लाभलेलं आहे. हनुमान जयंती आहे. जिथे जिथे राम